माझ्या सर्व कामगार बंधूंनो आणि इंजिनियर बंधूंनो, सध्या वीज अपघात का होतात, उपकरणं का जळतात, ट्रान्सफॉर्मर का फेल होतात, हे दाखवण्यासाठी समोरचे 2 फोटो पहा. हा पहिला फोटो पहा. या ठिकाणी रोहित्रकडून आलेलं केबल पहा कसं जशा बैलाला खुट्याला बांधतात तसं गाठी बांधल्या येणारा केबल आणि पुढे जाणारा केबल. आणि याच्यामध्ये एवढ्या प्रचंड एअर गॅप आहेत की दन स्पार्किंग होत राहणार, उष्णता निर्माण होत राहणार. आणि असं काम हे सगळ्यांसाठी धोकाचं आहे. मानवी जीवासाठी, इक्विपमेंटसाठी, सगळ्यासाठी. पण हे कसं असावं यासाठी हे असं पहा. केबलवर जोडताना असा केबल या लग्समध्ये टाकायचा, तो क्रिम्पिंग करायचा. म्हणजे कसं की या लग्स आणि या केबलमधला कंडक्टर एक जीव होईल, एअर गॅप राहणार नाही, बिलकुल गरम होणार नाही. पहा कसा सुबक दिसतो. आणि हे पहा कसं दिसतं. काय यांचं क्रिम्पिंग मशीन कुठं गेलं माहीत नाही. आणि हे असं का होतं? असं होण्याला कारण एकच की हे जे फ्यूज टाकायचं काम आहे हे अनस्किल्ड माणसावर सोडलं आहे. रेग्युलर माणूस जात नाही. कोणीही जातो, टाकतो, फ्यूज गेला, वाढवला साईज, फ्यूज गेला आणि अल्टिमेटली असं. पण हे असं क्रिम्पिंग केलं तर पाळी येत नाही. म्हणून हा जो मुद्दा व्हिडिओ मी टाकला की क्रिम्पिंग केल्याचा फायदा आणि क्रिम्पिंग न केल्याचा हा तोटा. म्हणून माझी सर्व लाईन स्टाफला, इंजिनियर बंधूला विनंती की हे असं फ्रीडो दिसायला नको. हे असं दिसायला पाहिजे. तुमच्या डिस्ट्रीब्युशन बॉक्समधलं केबल असं क्रिम केलेलं पाहिजे. हे असं नको. हे विकार. आणि याला जर आपल्याला CA रेग्युलेशनमध्ये बसवायचं असेल तर CA रेग्युलेशन 3मध्ये हे सगळं काम बसवावं लागेल. CA रेग्युलेशन नंबर 3चा हा भंग आहे आणि हे रेग्युलेशनप्रमाणे आहे असं म्हणावं लागेल. थोडक्यामध्ये असं आपल्या लक्षामध्ये आलं असेल की सध्या ब्रेकडाऊन फार का होतात, ट्रिपिंगा फार का होतात, अपघात जास्त का होतात, कामगार जास्त का मरतात, याला हे कारण. आणि असं केलं तर अपघात कमी होतील. पहा ट्राय करून. आणि चुकत असेल काइंडली गाईड मी. माझे रामदास खंडागळे, रिटायर्ड CNC अँड नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर. आणि हा व्हिडिओ मी मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये टाकत आहे. थँक्यू. काइंडली गाईड.